प्रस्तावना. लेखक मकरंद घाणेकर, कवी व गझलकार. नवरसांनी भरलेला कविता संग्रह. प्रस्तावना. मी लेपचंदनाचा. कवी श्री काशीनाथ महाजन. वाचक स्वर यशोवाणीतर्फे प्राची गुर्जर. अक्षरी नाहीत केवळ शब्द काव्यातील माझ्या, भावरंगाच्या छटाया अंतरंगातील माझ्या. आपल्या काव्यातून येणारे शब्द म्हणजे कोरडी अक्षरं नसून माझ्या अंतरंगातील भावभावनांच्या विविध छटाच आहेत, असे अभिमानाने सांगणारे ज्येष्ठ कवी श्री काशीनाथ महाजन. श्री काशीनाथ महाजन यांची आणि माझी ओळख प्रज्ञा काव्यमंचाच्या 2024मधील कविता संग्रहाचे परीक्षण करताना झाली. त्यांच्या प्रतिभेचे नंदनवन या संग्रहाला पुरस्कार मिळाला तेव्हा. तसंच त्यानंतर पानहिरवे या मनाचे या संग्रहाला देखील प्रज्ञा पुरस्कार मिळाला आहे. MS समाजशास्त्र प्रथम श्रेणीत उत्तीर्ण, अंधशिक्षक प्रशिक्षणात प्रथम क्रमांक, आदर्श शिक्षक पुरस्कार, अंध संमेलनाचे अध्यक्षपद याबरोबरच साहित्यातील अनेक पुरस्कारांनी श्री काशीनाथ महाजन सन्मानित झाले आहेत. त्यांचे 5 काव्यसंग्रह, आत्मचरित्र व 1 गझल संग्रह इतकी विपुल साहित्य निर्मिती आहे. आज मी लेपचंदनाचा या संग्रहातील कविता वाचताना त्यांच्यातील कवितेची प्रगल्भता व वृत्तावरील पकड विशेषत्वाने जाणवली. कविता म्हणजे आपल्या मनातील भावनांचे, विचारांचे, अनुभवांचे मंथन करून तयार होणारे रसभरीत लेखन. जितके अनुभव समृद्ध तितकी कविता समृद्ध. तरीही वृत्तबद्ध काव्य करण्यासाठी अभ्यास हा करावाच लागतो व काशीनाथ महाजन यांची ही अभ्यास करण्याची जिद्द ही त्यांच्या बिनचूक वृत्तबद्ध कविता वाचताना जाणवते. त्यांच्या काव्याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे सहजता. कुठेही शब्द खेचून घेतल्यासारखे, ओढून ताणून आल्यासारखे वाटत नाहीत. कवितेची अतिशय ओघवती शैली ही मला त्यांच्या कविता व गझल लेखनातही जाणवली व कवितांना गेयताही असते. तिसरे आणि खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे विषय वैविध्य. त्यांच्या प्रस्तुत कविता संग्रहात सगळ्यात जास्त कविता भक्तिरसात ओथंबलेल्या आहेत. राधाकृष्णांवर त्यांचं असलेलं निखळ प्रेम पदोपदी जाणवतं. तसंच निसर्ग कविता, माणुसकी, नाती, दिव्यांगांना सकारात्मकतेचा उपदेश देणाऱ्या कविता, शेतकऱ्यांच्या व्यथा, बालकविता, देशभक्तीपर कविता असे अनेक विषय त्यांनी हाताळले आहेत व विचारांमधील स्पष्टता देखील या कविता वाचताना सतत जाणवत राहते. त्यांना कोणताही विषय वर्ज्य नाही. लेखनातील व विचारातील सच्चेपणाही या कविता वाचताना जाणवतो. कविता संग्रहाचं शीर्षक मी लेपचंदनाचा. याच शीर्षकाच्या कवितेत कवी म्हणतो, चौफेर ऐकतो मी आक्रोश वेदनांचा, शमवीन दाह सारे मी लेपचंदनाचा. आपल्या लेखणीद्वारे माणसांच्या जखमांवर मलम लावण्याचे कामच जणू त्यांनी हाती घेतले आहे व हे करतानाच आपल्या जखमा कुरवाळत न बसता सकारात्मकतेने पुढे जायची त्यांची वृत्ती आहे. प्रेम कर या मलपृष्ठावर छापलेल्या कवितेत कवी म्हणतो, तू या निसर्गावर, इतर सर्व गोष्टींवर प्रेम करतानाच प्रेम निर्मळ वाटणाऱ्या माणसांवर प्रेम कर. माणसांना निर्मळ प्रेम देणारी माणसं आजकाल खूप कमी भेटतात. त्यामुळे अशा माणसांना जपायला हवं व त्यांच्यावर तसंच निर्मळ प्रेम करायला हवं असं कवी सांगत आहे. शेतकऱ्यांचं दुःख मांडताना कवी म्हणतो, यंदाच्याही सुगीत परवड झाली आहे, शेतकऱ्यांवर वेळ भयंकर आली आहे. शेतकरी व इतर अनेक सामाजिक विषयांना कवी हात घालतो. दरवर्षीप्रमाणे यंदाचं वर्षही शेतकऱ्यांसाठी व्यथा घेऊनच आलं आहे. ही
यंदाच्याही या शब्दाने व्यक्त केलेली भावना व यांची जाणीव राज्यकर्त्यांना नसून फक्त कोरडा कळवळा असल्याचा आरोप कवी या कवितेतून करत आहे. भेटली माऊली धन्य धन्य झालो, बरे झाले आज पंढरीला आलो. महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांच्या मनातील भावच जणू या कवितेत कवी व्यक्त करतो. ते पुढे म्हणतात, मनोमन शुद्ध आनंदात न्हालो, बरे झाले आज पंढरीला आलो. असा हा नवरसांनी भरलेला कविता संग्रह वाचकांना, रसिकांना निखळ आनंद देईल. मला वाटतं कविता वाचत असतानाच ती गुणगुणाविषयी वाटणं हेच या कवितेचं खरं यश आहे व सर्वांना हाच अनुभव येईल याची मी खात्री देतो. शेवटी श्री काशीनाथ महाजन यांना या संग्रहासाठी व पुढील साहित्य प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा. मकरंद घाणेकर, पुणे (मनस्वी) कवी व गझलकार. धन्यवाद.